नमस्कार मंडळी. तर आज आपण परफेक्ट मेजरमेंट सहित जबरदस्त अशी पावभाजीची भाजी तयार करणार आहोत. बघू शकता, एकदम झटकेपट होणारी पावभाजीची भाजी आपण इथं बनवणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. पटकन आपण रेसिपी करायला घेऊया. तर पावभाजीची भाजी तयार करण्यासाठी इथं मी 2 गाजर तासून त्याचे या पद्धतीने फोडी करून घेतलेले आहेत. इथं 2 बटाटे घेतलेले आहेत, 1 वाटी फुलकोबी घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 शिमला मिरची, 1 बीट आणि 1 वाटी मटार घेतलेले आहेत. आता पहिल्यांदा कुकर घ्यायचा. कुकरमध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता भाज्या घालून झाल्या की आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. पाणी घालताना 1 पेलाभर पाणी खूप होतं, जास्त पाणी घालू नका भाज्यामध्ये. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण जे मटार घेतलेले आहोत ते एका मोठ्या अशा वाटीमध्ये घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्या भाज्यांच्या वर या पद्धतीने आपल्याला मटार ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण मसाला तयार करूया. तर कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चॉप करून घालून घ्यायचे. आता कांदा थोडा वेळ फ्राय झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणीची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता ही पेस्टसुद्धा कांद्यासोबत आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे. आता आपण मसाले ॲड करूया. तर मसाल्यांमध्ये 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पूड घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर, त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, रेग्युलर जो आपण मसाला जेवणामध्ये वापरतो तो 1 चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हळद. आता हे मसाले बारीक गॅसवर आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत. आता मसाले परतून झाले की आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया. तर इथं मी 2 टोमॅटो एकदम बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत, ते आता घालून घ्यायचे आहेत. आता हे टोमॅटो सुद्धा मसाल्यांसोबत व्यवस्थित असे परतून घेऊया बारीक गॅसवरच. थोडा वेळ याला परतायला देऊया व्यवस्थित असं. बघू शकता, छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया, म्हणजे कसं टोमॅटोची छान अशी प्युरी तयार होते आपली. अगदी थोडंसं पाणी ॲड करा. आता ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित अशी थोडा वेळ अशी परतायला द्यायची आहे. तोपर्यंत आपला कुकर आपण ओपन केलेला आहे. तिथं बघू शकता मस्त अशा भाज्या सगळ्या शिजून आलेल्या आहेत. आता काय करायचं, सगळ्या भाज्या एखाद्या मोठ्या अशा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा याला स्मॅश करू शकता. मी असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, म्हणजे कसं व्यवस्थित असं सगळं स्मॅश होतं. बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे. पावभाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. मी जशी पावभाजी बनवते ती पद्धत मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. तर कोण कोण काय करतं की मटार जे असतात ती भाजीसोबतच शिजून घेतात, परंतु मी असं नाही करते. मटार जे आहे ते थोडेसे वेगळे शिजून घेते आणि ते त्या भाजीच्या वर आपण टाकून घेणार आहोत. त्याला स्मॅश नाही करणार आहोत मटारला. फक्त भाज्या इथं आपण सगळ्या स्मॅश करून झालेल्या आहेत. बघू शकता मस्त असा लाल रंग बीटमुळे इथं आपल्या भाजीला आलेला आहे. आता आपण मसाल्याकडे बघूया आपल्या. तर इथं मसाल्याला सुद्धा मस्त असं तेल सुटलेलं आहे. परफेक्ट असा मसाला आपला इथं रेडी झालेला आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 चमचा मी पावभाजी मसाला ॲड करणार आहे. तर इथं मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. आता हा मसाला मस्त असा मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. मसाला परतून झाला की आता आपण याच्यामध्ये भाज्या ॲड करूया. बघू शकता स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या. मटार जे आहेत ते असे वरनं टाकून घेतलेले आहेत. आता ह्या मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. बघू शकता पाणी घालताना एकदम असं थोडं थोडं करून पाणी ॲड करा. एकदम भस्कन जास्त पाणी घालू नका, नाहीतर आपली पावभाजी जी आहे ती एकदम पातळ होईल. तर कुकरमध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी वापरणार आहे. तर बघू शकता 1 पेलाभर पाणी हे
असेल. थोडं थोडं करून हे सगळं पाणी मी ॲड करणार आहे. तर इथं सगळं पाणी मी ॲड केलेलं आहे. मस्त असं परतून घ्यायचं आणि छान भाजीला उकळी आणायला द्यायची आहे. आता काय करायचं, थोडीशी उकळी आली की त्याच्यावरनं 1 चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचा मसाला. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण फक्त भाजी शिजवताना 1 चमचा मीठ वापरलेलं होतं. इथं मी अजून 1 चमचा मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर बटर घालून घ्यायचं आहे. बटरमुळे मस्त अशी पावभाजीला टेस्ट येते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान अशी उकळी आणायला द्यायची आहे भाजीला. बघू शकता मस्त अशी उकळी आली की गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे. आता आपण पावभाजीला लागणारे पाव जे आहेत ते घेतलेले आहे. इथे मी लादी पाव घेतलेले आहे. थोडंसं तव्यामध्ये बटर घालून घ्यायचं आणि अलटून पालटून पाव जे आहेत ते शेकून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता बघू शकता मस्त असे पावसुद्धा आपले शेकून झालेले आहेत. आणि इथं आपली पावभाजीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. मस्त आता आपण ही सर्व करायला घेऊया. बघू शकता एकदम असा नॅचरली रंग लाल भडक आलेला आहे. आपल्या भाजीला बीटमुळे आलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडासा काश्मीरी लाल मिरची पूड सुद्धा वापरलेली होती, त्याच्यामुळे सुद्धा मस्त असा लाल रंग इथं आलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, थोडासा बटर घालून घ्यायचा, लिंबाची फोड घ्यायची, पाव घ्यायचा आणि जबरदस्त अशी पावभाजी इथं आपली बनलेली आहे. नक्की घरी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असता त्याला